हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो मी चालली आहे इचलकरंजीला आणि मी क्विक कशी रेडी झाली आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी आधी टाकला आहे. जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणते प्रोडक्ट यूज केले आणि कशी तयार झाली आहे. त्यानंतर मी तयार होऊन आधी देवाचं दर्शन घेतलं आणि मग मी निघाले. जायला बससाठी वेट करत होते. बस काही आलीच नाही आणि तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा. अगदी सुंदर असा व्ह्यू होता, खूप छान. त्यानंतर मला इथे छोटू हस्की बेबी दिसला, तुम्ही पण पाहू शकता. इतकं क्यूट होतं ते. त्याचा शॉट घेतला आणि मी स्टँडवर जाईपर्यंत इतका पाऊस पडला आणि संपूर्ण भिजूनच गेले. आजच मी न्यू माझी बॅग काढली होती यूज करायला आणि तीसुद्धा भिजली. त्यानंतर मी लगेच पोहोचले इचलकरंजीला आणि ही बघा इथे माझ्या स्वागतासाठी अशी बसली होती. जेवणाची तयारी करत होती ती. त्यानंतर आली, मला भेटली आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही ही मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं आणि मग मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती. त्यानंतर आम्ही बुटीकला गेलो. आम्हाला ड्रेपरी, ज्वेलरी वगैरे सगळं असं काही घ्यायचं होतं. खूप छान छान होतं. सो आम्ही ते घेतलं. त्यानंतर आम्ही V2मध्ये गेलो. काहीतरी कलेक्शन सेल लागला होता म्हणून आम्ही बघायला आणि इथे मी थोडंसं शूट घेत होते. त्यानंतर हा आहे डे 2. इथे सकाळी मस्त अशी मॅगी खाऊन आम्ही इथे शॉपिंग करायला आलो, कारण आम्हाला रात्री खूप लेट झाला होता. त्यामुळे शॉप बंद झाले होते. बट आता आम्ही झुडिओमध्ये गेले, पण सगळं रेग्युलरच होतं. इथे काही नवीन स्टॉक काही दिसला नाही आणि मोस्टली सगळ्या जुन्या याच्यावरच थोडंफार सेल लागला होता. सो मला काही आवडलं नाही. जस्ट आम्ही बघितलं काही नवीन आलं आहे का वगैरे. सो आणि 2-3 टॉप वगैरेच घेतले, पण बाकी काही घेतलं नाही. ते मी चेक करत होते थोडंसं ब्लश वगैरे, पण ते पण काही खास वाटले नाही. मग मी काही घेतलं नाही. त्यानंतर आम्ही रात्री बसला बसलो पुण्याला जायला, आणि का जाणार होते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. सो इथे आम्ही कराडमध्ये थांबलो होतो. कराडमध्ये पाहू शकता आमची काय हालत झाली होती. खूप दगदग झाली होती आम्हाला आणि आम्ही तिथे वडापाव वगैरे घेतला. इथला वडापाव A1 असतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा कराडला थांबल्यावर. सो त्यानंतर नेक्स्ट स्टॉप होता साताऱ्याचा. आम्ही साताऱ्यामध्ये सुद्धा थांबलो होतो जेवणासाठी. रात्रीचा खूप वेळ झाला होता आणि हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही थांबलोय साताऱ्यामध्ये. जेवायचं स्टॉप झालाय आणि आता आम्ही चिक्की वगैरे घेतली आहे लोणावळ्याची, आणि हे सगळं आम्ही आता घेतलं. सो इथे घरच्यांसाठी काही ना काही खायला छोटी-मोठी शॉपिंग वगैरे केली आणि आम्ही रात्री 11:30 वगैरे पोहोचलो. सो मी त्याचा काही ब्लॉग घेतला नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.